आज आपल्या मोलगी अप्पर तहसील कार्यालयाच्या ठिकाणी सातपुडा जनसंघर्ष मोर्चाच्या वतीने एक सोटेखाली आपल्या अक्कलकोवा तालुक्याचे भौगोलिकदृष्ट्या 3 भाग पडतात। एक भाग आहे तो खालचा भाग, त्याला आपण सपाटी भाग म्हणत असतो। दुसरा जो वरती डाब आणि मोलगी एरिया आहे हा एक एरिया, आणि दुसरा डायरेक्ट नर्मदेमध्ये जे नाले जातात अशी गावं नर्मदा परिसर। या नर्मदा परिसरामध्ये 5 ग्रामपंचायती आहे। डेब्रामाळ, दणेल, सिंदुरी, माणिबिली आणि कुकडीपादर अशा 5 ग्रामपंचायती मुख्य आहे आणि याच्यामध्ये 19 गावं येतात। या 19 गावामध्ये आपल्या 1 ते 19 समस्या आहे। या समस्या सुटाव्या म्हणून आपण या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून हे पाठपुरावे करत आहे। अनेक वर्षापासून आदिवासी महासंघाच्या माध्यमातून हे पाठपुरावे करत आहे। सातपुडा शाश्वत विकास परिषद या नावाने आपण पाठपुरावा करत आहे आणि आता उदय भारत सेवा समितीच्या माध्यमातूनही आपण ह्या समस्या सुटाव्या म्हणून अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आणि आता सातपुडा जनसंघर्ष मोर्चा याच्या नेतृत्वाखाली आपण हा विषय करतो आहे। आपल्याला अधिकाऱ्यांना वेठीस धरायचं नाही, आपल्याला कर्मचाऱ्यांना वेठीस धरायचं नाही। आपल्या ज्या न्याय हक्क मागण्या आहे त्या सदनशील मार्गाने सुटाव्या म्हणून आपण गेल्या 35 वर्षापासून लढतो आहे आणि त्याचा एक भाग म्हणून साहेब आपल्याला याच्यासाठी सांगतो। आता या ठिकाणी या अप्पर तहसील कार्यालयाचे अप्पर तहसीलदार नितीन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी पोलीस विभागाचे जिल्ह्याचे उपाधीक्षक साहेब भोये साहेब या ठिकाणी आलेले आहे आणि मोलगीचे लोहार साहेब आणि पटले साहेब परवा दिवसभर होते आणि यांचे कर्मचारी होते। वन विभागाचे RFO आपले फक्त 3 रेंज आपल्या याच्यामध्ये येतात, त्याच्यापैकी काठी रेंजचे अधिकारी परवाही नव्हते आणि आधी ट्रेन आहे। आणि बांधकामाचे असे साहेब 19 मुद्द्यावर जे विषय आहे त्याचे 19 अधिकारी साहेबांनी बोलवले आणि परवा आढावा झाला। फक्त विषय हा झाला की बाकीचे जे विषय आमचे आहे ते आपल्याला फक्त माहिती पडावी याच्याकरता फक्त मी याच्यात हे करतो। या भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ते झालेले आहेत, पण त्या रस्त्याला ST जाऊ शकत नाही असे रस्ते आहे, म्हणून त्या ठिकाणी ते रस्ते दुरुस्त झाले पाहिजे आणि तिथे ST पण आली पाहिजे अशी एक मागणी याच्यामधली आमची आहे। पुढे जे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये जे रस्ते झालेले आहे त्या रस्त्यावर दुरुस्तीची कामं झाली पाहिजे आणि परत त्या याच्यावर ST महामंडळाची बस आली पाहिजे अशी त्या याच्यामध्ये आमची मागणी आहे। आणि ह्या सर्व रस्त्यांच्या संदर्भामध्ये जे निकष ठरलेले आहेत त्या निकषाच्या दृष्टीने आमचा भाग जो आहे तो भौगोलिकदृष्ट्या विखरलेला आहे आणि म्हणून पाड्यापर्यंत आम्हाला रस्ते असावे याच्याकरता आम्ही 1-1 किलोमीटरचे रस्ते जे शासनाचा नियम आहे कमी अंतर असावं ते 154 रस्ते आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, तर तो यानं त्या मार्गाने शासन त्याला मंजूर करेल याच्यासाठी आमची मागणी आहे। आणि पुढे आमचा जो विषय आहे की आमच्या भागामध्ये जो वन विभाग आहे या वन विभागामध्ये जशी आपण जनगणना 10 वर्षांनी करत असतो तर त्या दृष्टीने जंगलाचाही जनगणना असावी म्हणून दरवर्षी करेल किंवा 5 वर्षांनी करेल शासनाचे नियम असेल तर असेल, पण वन विभागाचा सर्वे करावा आणि त्याचे सद्भारा दरवर्षी हे करावा की यावर्षी इतकं जंगल होता, यावर्षी जंगलाचं क्षेत्र इतकं आहे असं हे असावं आणि आम्हाला ते पुढे भविष्यामध्ये जगण्यासाठी आम्हाला तो फायदा आहे यासाठी ती आमची मागणी आहे। दुसरा विषय साहेब की 2005-6 मध्ये वनपट्टे लोकांना मिळाले पाहिजे यांच्या याच्यासाठी तर ग्रामसभेच्या माध्यमातून प्रस्ताव मागितले, पण ते प्रस्ताव काही असे रेंगाळत पडलेले आहेत आणि नर्मदा पट्ट्यामध्ये सरदार सरोवरमध्ये गाव बुडीच्या खाली जातात, याच्या खाली कामं बंद आहे तर त्याची परिस्थिती तिथे नाही आहे आणि म्हणून त्या भागामधले जे वनपट्टेचं काम ठप्प आहे ते सुरू झालं पाहिजे अशी त्याच्यामध्ये आम्ही एक मागणी घेतलेली आहे। पुढचा जो विषय आहे तो भूमी अभिलेखाकडे आमचा विषय असायचा की या तालुक्यामध्ये 192 गावं आहे, पैकी आता शासनाच्या नियमाप्रमाणे 34 गावांना गावठाण आहे आणि त्या गावठाण जी गावं आहेत त्या गावांना
एक मशीनच्या यंत्राच्या माध्यमातून मोजणी झालेली सीमा कुठे आहे ती, पण उर्वरित जी गावं राहिलेली आहे त्या गावामध्ये गावाचा विकास कृती आराखडा तयार करत असताना आमचं गाव कुठे आहे, आमची सीमा कुठे आहे हे आम्हाला माहीत नसल्यामुळे कधी कधी त्या गावामध्ये वेर निर्माण होतात आणि म्हणून सामुदायिक विकासाच्या गोष्टी करून घेण्यासाठी त्या गावांना 1958 साली महसुली गावं झालेली आहे आणि त्यावेळी ते नकाशे झालेले आहे. त्या दृष्टीने ती जे गावाची सीमा आहे तिथे दगड आहे, ते दगड फक्त यांनी आम्हाला दाखवायचे अशी आमची मागणी आहे. पण त्याला विषय असा आहे की ते सर्वच गावं त्याला मोजणी करायची फी आकारतात, ती 25 लाख 60 लाख अशी येते आणि ती आम्हाला भरता येत नाही. म्हणून तो विषय आम्ही घेतलेला आहे. काल सकारात्मक त्याची चर्चा झालेली आहे. मोजणी न करता ती दिशाने येते दाखवायची असा एक विषय चर्चेला आलेला आहे. आणि पुढे जो विषय आहे आपला की ह्या सर्व गावांमध्ये होतं काय आहे की जंगल आहे, लोक आहे, पण ह्या सर्वांच्या नाले आहे 100 आणि त्या एका नाल्यावर बांध होतो. आणि दुसरी गोष्ट सिमेंट आणि कोल्हापुरी बांधाऱ्याचे साठवण बांधार आहे ते वन विभागामध्ये दुसऱ्या विभागाला बांधता येत नाही आणि पाण्याची अडचण येते. म्हणून तिथे माथा ते पायथा या धर्तीवर कृती आराखडा या 19 गावाचा व्हावा अशी एक मागणी आमची याच्यामध्ये आहे. पुढे 11 नंबर जो विषय आहे तो आमच्या भागामध्ये त्या भागामध्ये ज्या आरोग्य सुविधा द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये कंजलेला आणि गमणला प्रथम आरोग्य पथक आहे, ढेपरामाण आणि माणिबिली आणि डणेल आणि बामणीन कुकडी पादर या ठिकाणी उपकेंद्र आहे. तर याच्या इमारती अद्याप नाही आहे, म्हणून इमारती झाल्या पाहिजे अशी याच्यामध्ये आम्ही एक मागणी केलेली आहे. पुढे शिक्षणाच्या संदर्भामध्ये आमच्याकडे जिल्हा परिषद शाळा आहे पण त्याला इमारत नाही आहे आणि खूप गावामध्ये खाजगी घरामध्ये शाळा भरवली जाते. म्हणून वर्गखोलीचं बांधकाम झालं पाहिजे. दुसरी गोष्ट तिथे पिण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, लाईटची व्यवस्था झाली पाहिजे आणि विशेषतः मुलं आहे लहान वयापासून त्यांना एक संस्कार झाले पाहिजे म्हणून शौचालयाची व्यवस्था त्या ठिकाणी करता येईल का अशीही आम्ही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. पुढे साहेब आमच्याकडे मतदान केंद्राच्या दृष्टीने आता प्रत्येक माणूस हा मतदानापासून वंचित राहिला नाही पाहिजे याच्यासाठी विषय असतो. पण आमच्याकडे लांब मतदान केंद्र असतो त्याच्यामुळे जायला अडचणी असतात, मध्ये नाले असतात. असं म्हणून आम्ही 3 मतदान केंद्र आता मागताय, पलासखोबरा, वेलखेडे आणि सुरवाणी अशा 3 ठिकाणी मतदान केंद्राची मागणी आहे. वन विभागाच्या दृष्टीने गाव पाड्यानिहाय वन कायद्याचा जो विषय आहे हा 72 आणि 1980 साली जे नियम झालेले आहेत त्या याच्यामध्ये त्या वर्षी त्या टोपोशीटमध्ये ते काम दिसत असेल तिथेच ती परवानगी देता येते अशी अट आहे. तर ती तिथेच शासनाने करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. पंचायत राजच्या दृष्टीने साहेब विषय असा आहे की या तालुक्याचे जे 3 भाग मी सांगितले या दृष्टीने इथे 74 ग्रामपंचायती आहे, पैकी आता 28 ग्रामपंचायती आमच्या पहाडामध्ये आहे आणि या 28 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आमचे तालुक्याच्या ठिकाणी राहतात, विस्तार अधिकारी तिथे राहतात आणि म्हणून किमान या भागातले ग्रामसेवक इथे मिळाले पाहिजे. याच्यासाठी जसं अप्पर तहसील कार्यालय आमच्याकडे झालेलं आहे तसं आम्हाला BDO ऑफिस इथे असावं अशी आमची जुनी मागणी आहे. आणि इथे पंचायत समितीच्या आधी होतं, आम्ही नवीन मागत नाही आहे, ते जुनंच आम्ही मागतो. आत्तापर्यंत तो प्रस्ताव झालेला नाही, तर ती एक मागणी आमची या ठिकाणी आहे. मग जेणेकरून आमच्या लोकांची जे दररोजचे आर्थिक भुर्दंड बसतो तर तो कमी होईल अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. 16 नंबरचा विषय आहे साहेब आमचा, तो आमच्याकडे 88 साली त्या भागामध्ये त्या भागाचा विकास झाला पाहिजे अशी एक चळवळ उभी राहिली आणि तिथे डणेलला एक आश्रमशाळा होती आणि मांडव्याला एक आश्रमशाळा होती. तर त्या दोघंही शाळा आता तिथे रस्त्याने आणि लाईटने या धर्तीवर तिथे पक्क्या इमारतीने या धर्तीवर एक आश्रमशाळा बारी सुरगसला नेली, दुसरी आश्रमशाळा अंमली पुनर्वसनला नेली. तर आमच्यामध्ये वाद निर्माण होतात. आमचं असं म्हणणं आहे की त्या शाळा जिथे होते तिथेच चालू ठेवाव्या आणि बाकीची जे शासनाला व्यवस्था करायची असेल ते त्यांनी करायला पाहिजे अशी एक मागणी आहे. तर मांडव्याची आश्रमशाळा आहे ती तिथे भरवली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पुढे लाईटच्या संदर्भामध्ये इथे खूप गावामध्ये अजून लाईट झालेली नाही आहे, तर ती लाईट झाली पाहिजे अशी काल आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्या दृष्टीने अजूनही साहेब खूप पाड्यामध्ये लाईटच नाही, तर लाईटची व्यवस्था झाली पाहिजे असं तो विषय आहे. पुढे पाण्याचा जो विषय आहे तर पाण्याच्या संदर्भामध्ये शासन वेगवेगळ्या योजना करत आहे. जल जीवन मिशनची योजना आहे त्यालाही आमचे
5-5, 10-10 घराने आम्ही विखरलेलो आहे आणि जिथे पाणी ते सोलरच्या माध्यमातून देतात ते पाणी भूगर्भामध्येच पाण्याची पातळी कमी आहे, तर आम्हाला पाणी कसं मिळेल? तर या दृष्टीने आम्ही नर्मदेचं पाणी बघतो, पण आम्हाला पाणी वापरता येत नाही आणि त्याच्यासाठी 10% पाणी हे वापरायला भारत सरकारने आपल्याला परवानगी दिलेली आहे, महाराष्ट्र शासनाने. आपल्या वाट्याचं जे पाणी आहे तर ते उचलून आम्हाला पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी मिळेल का, असं एक सर्वेचा कृती आराखडा तयार करावा अशी आमची एक मागणी आहे. आणि पुढे ह्या सर्व ज्या मागण्या आहेत या सर्व मागण्या तर झाल्या पाहिजे ही मागणी आहे, पण याच्या सोबतच या भागाच्या आश्रमशाळा आहे, या भागाचे वसतिगृह आहे, याच्या नियंत्रणाकरता आणि जे आदिवासी विकास विभागाचं काम आहे ते तोडण्यावर न चालतो, तर आम्हाला प्रकल्प कार्यालय इथे दिलेलं आहे, इथे अधिकारी पण दिलेले आहे, त्याचे उद्घाटन पण झालेलं आहे, पण ते अधिकारी पण इथे नाही, ते काम ऑफिस पण नाही, तर त्याच्यासाठी ते ऑफिस पण इथे असावं अशी आमची मागणी आहे. ह्या सर्व मागण्यांच्या संदर्भामध्ये परवा नायब तहसीलदारांनी आढावा घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी सांगितलेलं आहे की 3 आठवड्यामध्ये ह्या सर्व गोष्टीचा एक कृती आराखडा आम्ही साहेबांना सादर करू आणि मग 21 दिवसानंतर आमचे साहेब आढावा घेणार असं साहेबांनी ठरवलेलं आहे. फक्त विषय राहिलेला होता की भगदरी कंजोला मांडवा रस्ता आणि जे रस्ते PMJSY मध्ये झालेले आहेत त्या रस्त्यांना दुरुस्तीसाठी यांच्याकडे कुठलीच तरतूद नाही आहे किंवा यांनी त्या दृष्टीने मागणी केलेली नाही आहे. म्हणून पावसाळ्यामध्ये हा अडचणीचा भाग होईल आणि म्हणून ते रस्ते हे करायला पाहिजे अशी एक मागणी आहे. आणि आपल्या कृपेने आता तो जो विषय आहे साहेब, आता आपण सगळे आपल्याला सांगतो की यांचं असं म्हणणं आहे की ते अधिकाऱ्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की 2 दिवसामध्ये आपल्या रस्त्याच्या मार्ग निघेल आणि म्हणून तूर्त जे आपलं जे धरणे आंदोलनाचा विषय आहे का नियमाच्या गोष्टी आहे. आता उन्हाळा असल्यामुळे आपल्याला बाहेर पडायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते खरं आहे आणि त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे, पण आपली मागणी पण ही झाली पाहिजे. आणि यासाठी मी यांना हे सांगत होतो की जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मी उपोषण करतो असं मी हे करतो. साहेब मला विनंती करतात आता मार्ग निघेल असा विषय आहे, तुम्ही अजून 1 तास थांबा अशी तुम्हाला विनंती करतो आणि साहेबांनी इथे वेळ दिला म्हणून आपला आभार मानतो. धन्यवाद. परत आम्ही बसतो.